नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 12th OCMचा फर्स्ट चॅप्टर जो आहे त्याचं स्टार्ट केलं होतं, मीनिंग इंट्रोडक्शन ऑफ मॅनेजमेंट. आज आपण त्याच्या पुढचा पार्ट बघणार आहे, नेचर ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. आता आपण बघितलं की मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर फॉर्म टू गाईड अँड इन्फ्लुएन्स द बिहेवियर ऑफ एम्प्लॉईज. म्हणजे मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स कशासाठी फॉर्म होतात, तर एम्प्लॉईजनी एक्झॅक्टली काम कशा प्रकारे करायचं आहे, कोणत्या मेथडनी करायचं आहे, कोणत्या सिक्वेन्सनी करायचं आहे, त्यांच्यामध्ये कशा प्रकारचं कम्युनिकेशन असलं पाहिजे हे. दीज प्रिन्सिपल्स इन्सिस्ट ऑफ इम्प्रूव्हिंग एफिशियन्सी ऑफ ऑर्गनायझेशनल रिसोर्सेस इन टर्म्स ऑफ प्रॉफिट. म्हणजे ऑर्गनायझेशनचे जे वेगवेगळे रिसोर्सेस आहेत, रिसोर्सेस म्हणजे काय, तर उदाहरणार्थ मॅनपॉवर म्हणजे तिथं असलेले वर्कर्सचं टाईम, जो काय अवेलेबल टाईम आहे किंवा ते जे काही वर्किंग आवर्स आहेत ते, किंवा रिसोर्सेसमध्ये काय तुमचं आलं, तुमच्याकडे असलेली इलेक्ट्रिसिटी आहे किंवा तुमच्याकडे असलेलं रॉ मटेरियल आहे, तुमच्याकडे असलेले स्किल्स आहेत, ह्या सगळ्यांचं एफिशियन्सी इम्प्रूव्ह करणं आणि जेणेकरून तुमचा प्रॉफिट वाढेल या दृष्टीने तुमचा प्रयत्न असतात. दीज प्रिन्सिपल्स ऑल्सो फोकस ऑन बेस्ट कोऑर्डिनेशन बिटवीन सुपिरियर, सबऑर्डिनेट्स अँड ऑल द मेंबर्स ऑफ ऑर्गनायझेशन. आता आपल्याला माहिती आहे की एखादा मॅनेजर असतो, त्या मॅनेजरच्या अंडर कोणतरी असिस्टंट जनरल मॅनेजर असतो किंवा जनरल मॅनेजर असतो, त्याच्यानंतर कोण सुपरवायझर असतो, मग वर्कर्स असतात, अशा प्रकारची चेन असते, बरोबर आहे. म्हणजे सुपिरियर कोण झाला तर मॅनेजर, त्याच्या हाताखाली कोणतरी काम करते, त्याच्या हाताखाली कोणतरी काम करते. मग ती चेन कशी असली पाहिजे, कोणी कोणाला ऑर्डर्स द्यायला पाहिजे, काही प्रॉब्लेम आला, कंप्लेंट असेल तर कोणी कोणाला कळवायला पाहिजे, ही सगळी चेन ठरवणं हा पार्ट काय असतो, प्रिन्सिपल्सचा महत्त्वाचा पार्ट आहे. आता आपण बघणार आहे नेचर ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स. त्यातलं फर्स्ट आहे युनिव्हर्सल ॲप्लिकेशन. सगळ्यात महत्त्वाचं जे नेचर आहे ते असं आहे की जे काही प्रिन्सिपल आहे ते युनिव्हर्सली ॲप्लिकेबल पाहिजे. म्हणजे काय, द प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर युनिव्हर्सल इन नेचर. म्हणजे ते सगळीकडे ॲप्लिकेबल किंवा ॲक्सेप्टेबल असले पाहिजे. दॅट मीन्स दे कॅन बी ॲप्लाइड टू ऑल टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन्स इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर साईज अँड नेचर. म्हणजे कुठल्याही प्रकारची ऑर्गनायझेशन असेल, ती छोटी असेल किंवा मोठी असेल किंवा त्याचा टाईप कुठलाही असू देत, ते प्रिन्सिपल्स अशा प्रकारे पाहिजेत की ते सगळ्यांना ॲप्लिकेबल असले पाहिजेत. देअर रिझल्ट्स मे व्हेरी अँड ॲप्लिकेशन मे बी मॉडिफाईड. म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये ते प्रिन्सिपल्स ॲप्लाय केल्यानंतर त्यातून येणारा रिझल्ट्स हा वेगवेगळा असू शकतो किंवा त्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन, चेंजेस, इम्प्रूव्हमेंट असू शकतात. बट दीज आर सुटेबल फॉर ऑल काइंड्स ऑफ ऑर्गनायझेशन. पण ते सगळ्याच्या सगळ्या ऑर्गनायझेशन्सला सुटेबल असलं पाहिजे. सिमिलरली दे आर ॲप्लिकेबल टू ऑल लेवल्स ऑफ मॅनेजमेंट. ते त्याच प्रकारे वेगवेगळ्या लेवलची जी मॅनेजमेंट आहे त्यालासुद्धा ते ॲप्लिकेबल असलं पाहिजे. वेगवेगळ्या लेवलची मॅनेजमेंट म्हणजे काय, तर सपोज बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत एखाद्या कंपनीचे, तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या लेवलला जसं ते ॲप्लिकेबल आहे तसंच ते मॅनेजरल लेवलला पण ॲप्लिकेबल पाहिजे, सुपरवायझर लेवलला पण पाहिजे, वर्कर लेवलला पण पाहिजे. म्हणजे सगळ्या लेवल्सला सेम प्रिन्सिपल्स अप्लाय पाहिजे. सो द फर्स्ट इम्पॉर्टंट पार्ट इज द प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट मस्ट बी युनिव्हर्सली ॲप्लिकेबल. आता सेकंड पार्ट आपण बघणार आहे जनरल गाईडलाईन्स. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स प्रोव्हाइड जनरल गाईडलाईन्स इन टॅकलिंग द ऑर्गनायझेशनल सिच्युएशन वाईजली ॲज वेल ॲज इन सॉल्विंग द प्रॉब्लेम्स. म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळ्या ज्या सिच्युएशन्स येत असतात त्या सिच्युएशन्समध्ये तुम्ही काय करायला पाहिजे याच्या जनरल गाईडलाईन्स आपल्याला या प्रिन्सिपल्समधून मिळतं. त्याचबरोबर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर ते टॅकल कसे करायचे, ते सॉल्व कसे करायचे याच्या पण गाईडलाईन्स तिथे असतात. फॉर एक्झाम्पल, समजा एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आणि एक मशीन आहे, त्या मशीनवर एखादा वर्कर काहीतरी काम करतो आहे आणि त्या मशीनमध्ये काहीतरी टेक्निकल डिफेक्ट आला किंवा टेक्निकल प्रॉब्लेम आला आणि मशीन रन करायचं थांबलं. तर ऑलरेडी त्यांना असं ट्रेनिंग दिलेलं असतं की अशा प्रकारे झाल्यानंतर काय करायचं, मशीन कशा प्रकारे बंद करायचं, कोणाला रिपोर्ट करायचा, रिपोर्ट केल्यानंतर त्याला किती वेळात रिस्पॉन्स मिळाला पाहिजे, किती वेळात ते दुरुस्त व्हायला पाहिजे आणि पुन्हा ते रिस्टार्ट व्हायला पाहिजे. म्हणजे एखादा प्रॉब्लेम आला तर कशा पद्धतीने व्हायला पाहिजे. त्याच प्रकारे तुमच्या ऑर्गनायझेशनचं स्मूथली रनिंग होण्यासाठी एक जनरल गाईडलाईन्स असतात. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही जर एखादा व्हिडिओ यूट्यूबवर सर्च केला तर तुमच्या असं लक्षात येईल की
जॉब जो तयार होत असतो किंवा आपण काही काही छोटे छोटे व्हिडिओ बघतो की एखादं समजा जॉब तयार होऊन येतो, मग ॲटोमॅटिक त्याचं रॅपिंग होतं म्हणजे पॅकिंग होतं, मग तो पुढे जातो आणि मग पुढे पास ऑन होतो. ही काहीतरी एक सिस्टीम झाली. मग अशा प्रकारची सिस्टीम असली पाहिजे. त्याच्यात कसं कसं व्हायला पाहिजे ह्या सगळ्या जनरल गाईडलाईन्स आपल्याला प्रिन्सिपल्समधून मिळतात. दे आर नॉट रिजिड. दे आर नॉट रिजिड म्हणजे काय की असं करायचं म्हणजे असंच करायचं असं मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स नसतात. ते आपल्याला गाईडलाईन्स देतात की असं असं करायला पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनचं नेचर, त्याचा साईज याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता, मॉडिफिकेशन करू शकता. असं ठरलं आहे म्हणजे असंच करायला पाहिजे असं नाही. म्हणून दे आर नॉट रिजिड, फिक्स फर्म नाही, बदलू शकतो. विच मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर टू बी अप्लाइड डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन, साईज अँड नेचर ऑफ द ऑर्गनायझेशन. मी आत्ता सांगितलं की तुम्हाला ते अप्लाय करताना साईज, नेचर याच्यावर ते डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल, वेन वी से फेअर रेम्युनरेशन, म्हणजे मॅनेजमेंट प्रिन्सिपलमधला एक पार्ट काय की फेअर रेम्युनरेशन म्हणजे जो कोणी वर्कर काम करतो आहे त्याच्या कामाचा तो देत असलेला वेळ, त्याचं काम करत असलेलं ते क्वालिटी, त्याचं स्किल याच्यानुसार त्याला योग्य ते रेम्युनरेशन, योग्य ते रिटर्न मिळाला पाहिजे म्हणजे वेजेस मिळाला पाहिजे. देन द टर्म फेअर कॅन व्हेरी ॲज पर द नेचर, साईज, फायनान्शियल कंडिशन ऑफ द ऑर्गनायझेशन. आता फेअर रेम्युनरेशन मिळाला पाहिजे, योग्य ते रेम्युनरेशन मिळाला पाहिजे. योग्य म्हणजे काय तर प्रत्येक कंपनीच्या साईजनुसार, त्यांच्या नेचर ऑफ द बिझनेसनुसार ते बदलत जाईल. म्हणजे ए कंपनी सपोज एक आहे आणि दुसरी एक बी कंपनी आहे, बरोबर आहे. दोन्हीकडे एक वर्कर 8 तास काम करतो, म्हणजे एमध्ये पण 8 तास काम करतो, बीमध्ये पण 8 तास काम करतो. मग आता एमध्ये कंपनीला समजा वर्करला तिथे एक 20,000 पर मंथ सॅलरी मिळते आणि बीमधल्या वर्करला 25,000 मिळते. तर ए असं डायरेक्टली क्लेम नाही करू शकत की बीमधल्या कंपनीला 25,000 मिळतात आणि मला 20,000 मिळतात तर तुम्ही मला जास्त रेम्युनरेशन द्या, असं नाही. बीच कंपनीमध्ये समजा तो जो वर्कर काम करतो आहे दुसरा, तो समजा मोर स्किल्ड आहे किंवा तो आणखीन काहीतरी टेक्निकल ॲडव्हान्समेंट जे आहे ते त्यांनी शिकून घेतलेले आणि तो पार्ट ते करतो आहे, तर त्याला जास्त रेम्युनरेशन मिळणार. ए बाबतीत बदल होऊ शकतो. म्हणजे आपल्याला फेअर, फॉर एक्झाम्पल एखादं प्रिन्सिपल अप्लाय करायचं आहे तर सगळ्या गोष्टींचा विचार करूनच ते अप्लाय करायचं आहे. आता आपण नेक्स्ट ह्याच्याकडे जाऊयात. पुढचं जे आहे, प्रिन्सिपल्स आर फॉर्म्ड बाय प्रॅक्टिस अँड एक्सपेरिमेंट. हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे की जे काही मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आहेत ते प्रॅक्टिस आणि एक्सपेरिमेंटनी आपण ते काय करतो, फॉर्म करतो, तयार करतो. द मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर डेव्हलप्ड ग्रॅज्युअली विथ थरो रिसर्च वर्क. थरो म्हणजे डीप रिसर्च वर्क. सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन्स अँड एक्सपेरिमेंट्स आर कंडक्टेड. म्हणजे कुठलंही मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स ठरवताना आपली सिस्टीम ऑफ वर्क काय आहे कित्येक वर्षांचा, त्याचा एक थरली म्हणजे डीप स्टडी केला जातो. त्यानंतर त्याचं सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन्स केले जातात की कशाप्रकारे आपण काय काम केल्यानंतर किती आउटपुट आलं, काय प्रॉब्लेम्स आले, त्याच्यावर आपण काय सोल्युशन काढलं. त्याचप्रकारे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले जातात की समजा आपली ही एक पद्धत आहे, ह्याच्यामध्ये आपण आज चेंज करून बघूया, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काही फरक जाणवतो आहे का, ते केलं जातं बिफोर डेव्हलपिंग देम. आणि मग हे सगळं झाल्यानंतर एखादं मॅनेजमेंट प्रिन्सिपल आपण डिसाईड करतो. द रिझल्ट्स ऑफ सच एक्सपेरिमेंट्स हॅव बीन डेव्हलप्ड ॲज अ प्रिन्सिपल आफ्टर इट्स प्रॅक्टिस इन ऑर्गनायझेशन. हे सगळं केल्यानंतर तुम्ही एखादं प्रिन्सिपल ठरवलं आणि मग तुम्ही ते अप्लाय केल्यानंतर मग तुमचं ते प्रिन्सिपल ठरतं की आपण हे अशा पद्धतीने अप्लाय करू शकतो. परत ह्यात तोच पार्ट आहे की ठरल्यानंतर त्यात बदल होतील का, तर होणार आहे. बिकॉज प्रिन्सिपल्स आर नॉट रिजिड, त्याच्यामुळे तुम्ही चेंजेस करू शकता, मॉडिफिकेशन निश्चितपणे करू शकता. नेक्स्ट पार्ट आहे फ्लेक्झिबिलिटी. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर फ्लेक्झिबल इन नेचर. इट मीन्स दे कॅन बी चेंज्ड or modified. They can be changed or modified according to situation. Managers can be flexible while implementing principles to suit the requirement. म्हणजे समजा ऑर्गनायझेशन कुठलं तरी तुमचं एक प्रिन्सिपल ठरलेलं आहे, तर ते काय बेसिकली फ्लेक्झिबल इन नेचर म्हटलं. म्हणजे मगाशी आपण म्हणलो की इट इज नॉट रिजिड. नॉट रिजिड म्हणजेच काय, फ्लेक्झिबल, वी कॅन चेंज, बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये एखादं प्रिन्सिपल ठरलेलं आहे काय 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 ऑर्गनायझेशनमध्ये करायचं आणि मॅनेजरला ॲक्च्युअल काम करताना त्याचं असं लक्षात आलं की ह्याच्यात थोडासा चेंज करून आपण केलं तर आपल्याला सोपं पडेल किंवा बरं पडेल, त्यातनं आपला आउटपुट वाढणार आहे किंवा एफिशियन्सी वाढणार आहे, तर तो ते चेंज करू शकतो. द बिझनेस सिच्युएशन्स कीप्स ऑन चेंजिंग,
सो मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स कॅन बी ॲडजस्टेड ऑर मॉडिफाईड अँड कॅन बी यूज द ऑर्गनायझेशन अकॉर्डिंग टू इट्स नीड. हा फार महत्त्वाचा पार्ट आहे की आपल्याला माहिती कुठलीच सिच्युएशन कायम काही सारखी राहत नाही. तर बिझनेसमध्ये पण वेगवेगळे चेंजेस होत असतात. बिझनेसमध्ये जसे जसे चेंज होत जातील त्याच प्रकारे मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स पण आपण बदलू शकतो किंवा बदलायला पाहिजेत. पुढचा पार्ट आहे बिहेवियर इन नेचर. मॅनेजमेंट इज अ ग्रुप ॲक्टिव्हिटी. मॅनेजमेंट एम्स ॲट अचिव्हिंग सर्टन गोल्स थ्रू अ ग्रुप ऑफ ह्युमन बीइंग. म्हणजे कुठल्याही कंपनी जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये हजारो वर्कर्स काम करत असतात आणि त्या सगळे मिळून ती ग्रुप ॲक्टिव्हिटी असते आणि त्याच्यानंतरच ऑर्गनायझेशनचा जो काही गोल आहे, जो काही एम आहे ते अचीव करू शकतात. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर डिझाईन टू इन्फ्लुएन्स ह्युमन बीइंग्स. डिझाईन टू इन्फ्लुएन्स म्हणजे त्याच्यावर प्रभाव टाकतात किंवा परिणाम करतात, अफेक्ट्स. दीज प्रिन्सिपल्स कंट्रोल अ ग्रुप ऑफ पर्सन्स अँड डायरेक्ट देम टू अचीव द ऑब्जेक्ट. म्हणजे बिहेवियरल म्हणजे काय तर मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स हे कुठल्याही पर्सनला अफेक्ट करणारे किंवा ग्रुप ऑफ पर्सनला अफेक्ट करणारे. फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी आहे किंवा एखादी ऑर्गनायझेशन आहे आणि त्याच्यामध्ये पूर्वी सपोज असं होतं की 8 तासांचं वर्कलोड आहे, म्हणजे वर्किंग आवर्स आहेत आणि त्याच्यामध्ये काहीतरी ब्रेक असेल, समजा लंच ब्रेक असेल अर्धा तासाचा आणि टी ब्रेक किंवा असं काहीतरी असणार, रिफ्रेशमेंट ब्रेक्स आहे सपोज. आता याच्यामध्ये जर काहीतरी चेंजेस करायचे असतील तर चेंजेस का करायचे आहेत, चेंजेस करण्यामागचं कारण काय, ते केल्यामुळे वर्कर्सला काय फायदा होणार आहे, ऑर्गनायझेशनला काय फायदा होणार आहे, ओव्हरऑल आपली डेव्हलपमेंट कशी होणार आहे, हे जेव्हा मॅनेजमेंट त्या वर्कर्सला समजून सांगणार आहे तर त्यांच्यामध्ये मग तो हळूहळू चेंज होतो. मग अशा प्रकारे आपण काय बघायला पाहिजे की जे काही गोल्स अचीव करायचे आहेत तर त्याच्यासाठीचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत ते बिहेवियरल चेंजेस जे आहेत ते वर्कर्समध्ये आणतात. पुढचा पार्ट आहे कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर द बेस फॉर टेकिंग डिसिजन्स. बेस हा फार महत्त्वाचा मुद्दा. दे डिटरमाइन द कॉज ऑर रिझन फॉर पर्टिक्युलर इफेक्ट. फॉर एक्झाम्पल पेमेंट ऑफ गुड वेजेस अँड इन्सेंटिव्स helps in increasing the output of workers or making effective advertisement increases the sale of product. आता कॉज आणि इफेक्ट म्हणजे त्याचं एखादं कारण आणि त्याचा परिणाम अशा दोन गोष्टींचा इथे अभ्यास केला जातो आणि कुठलाही डिसिजन घेताना आपल्याला हा बेस धरावा लागतो. आता उदाहरणार्थ समजा एखाद्या कंपनीला प्रोडक्शन करायचं आहे किंवा आता सुरू आहे व्यवस्थित आणि त्यांना ते अजून वाढवायचं आहे आणि कंपनीचं असं वाटतं की वर्कर्सनी अजून काम करायला पाहिजे किंवा अजून एफिशियंटली काम करायला पाहिजे. तर वर्कर्स कधी हे करतील जेव्हा वर्कर्सला जर आपण चांगल्या फॅसिलिटी दिल्या, त्यांचे वेजेस इन्क्रीज केले किंवा त्यांना इन्सेंटिव्स बरोबर आहे किंवा वेगवेगळे अलाउन्सेस दिले तर ऑब्व्हियसली कुठलाही वर्कर काय विचार करणार की मला फॅसिलिटीज जास्त मिळत आहेत, माझं वेजेस इन्क्रीज होतात आहे, तर त्याला अजून काम करायला हुरूप येणार आणि तो अजून चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. म्हणजे हे काय झालं कॉज आणि इफेक्ट. काय केलं तर काय परिणाम होईल. मग आपल्याला आउटपुट वाढवायचं असेल, एफिशियन्सी वाढवायची असेल तर वर्कर्सला आपल्याला अजून जास्तीत जास्त फॅसिलिटीज काय करायला लागतील, प्रोव्हाइड करायला लागतील. त्याचप्रकारे एखाद्या कंपनीला त्यांचे सेल वाढवायचं आहे तर सेल वाढवण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, ऑब्व्हियसली मार्केटिंग करायला पाहिजे. मग कुठल्या प्रकारचं मार्केटिंग केलं तर आपला सेल वाढेल ह्याचं ते स्टडी करणार आणि जो काय असेल तो डिसिजन घेणार. तर आपण पुढच्या ह्याच्याकडे जाऊयात. आता लास्ट जे आहे ते आहे ऑल प्रिन्सिपल्स आर ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स. म्हणजे जे काही आपण आत्ता प्रिन्सिपल्स बघितले ते सगळे काय आहेत, इक्वली इम्पॉर्टंट आहेत. इक्वल इम्पॉर्टन्स. दोज आर टू बी प्रॅक्टिस सायमल्टेनियसली. प्रॅक्टिस सायमल्टेनियसली म्हणजे काय, सगळेच्या सगळे प्रिन्सिपल्स एकाच वेळेस आपल्याला ॲप्लाय करायचेच, एकाच वेळी ते प्रॅक्टिकली आपल्याला आचरणात आणायचे टू गेट द बेस्ट रिझल्ट्स इन द फॉर्म ऑफ अचिव्हमेंट ऑफ प्री डिफाईन्ड गोल्स. इन एनी स्पेसिफिक प्रिन्सिपल is focused more and others are not followed with same focus, then it affects the working of the organization. म्हणजे ह्यातल्या कुठल्याही प्रिन्सिपलपैकी एका प्रिन्सिपलला तुम्ही जास्त महत्त्व दिलं आणि उरलेला जास्त महत्त्व दिलं नाही तर जे काही आपल्याला प्रॉपर फंक्शनिंग पाहिजे ऑर्गनायझेशनचं ते होऊ शकत नाही. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर द प्रिन्सिपल्स ऑफ सोशल सायन्स.
द नेचर ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट इज नॉट ॲब्सोल्यूट लाईक प्युअर सायन्सेस, दॅट इज केमिस्ट्री मॅथमॅटिक्स. म्हणजे जसं आपण म्हणालो की H2O इज इक्वल टू वॉटर, हे आपल्याला माहिती आहे. पण मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स काय आहेत, हे सोशल सायन्स आहे आणि सोशल सायन्स कशाशी रिलेटेड असतं, ह्युमन बिहेवियर. त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट अशी करायची म्हणजे अशी होईलच असं नाही, कारण ते मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स कशाला अफेक्ट करतात, ह्युमन बिईंगला अफेक्ट करतात. रादर मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आपल्याला अप्लाय कोणासाठी करायचे आहेत, ह्युमन बिईंगसाठी करायचे आहेत. त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठीचे प्रिन्सिपल्स आहेत. त्यामुळे असं म्हणजे अशाच पद्धतीने व्हायला पाहिजे असं आपण सांगू शकत नाही. विथ सम मॉडिफिकेशन्स अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट ऑर्गनायझेशन नीड्स टू अप्लाय द प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे तुम्हाला दिलेले प्रिन्सिपल्समध्ये तुम्ही काही चेंजेस करून मॉडिफिकेशन्स करून ते अप्लाय करू शकता. तर हे आपण बघितलं की प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. आता या व्हिडिओनंतर आपण पुढचा जो पार्ट आहे तो बघणार आहे सिग्निफिकन्स ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स, म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल. हा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघितला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा. तुमचे जे कोणी फ्रेंड्स आहेत त्यांना आठवणीने शेअर करा. आपला जो यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ आपण अपलोड करू तर तुम्हाला त्याचं इंटिमेशन मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या कमेंट आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ झाल्यानंतर खाली आपण एक डिस्क्रिप्शन दिलं आहे, त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे. ती लिंकवर तुम्ही जर क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या पोर्टलला जाल. तिथे हा जो कोर्स आहे 12th OCM, हा तुम्हाला पूर्ण कोर्स अशाच प्रकारच्या सोप्या भाषेमध्ये इझी आपण त्याचे कन्सेप्ट्स समजून सांगितलेले आहेत. पूर्ण कोर्स तुम्हाला एकदम नॉमिनल फीजमध्ये आपण अवेलेबल करून दिलेला आहे. हे करण्यामागचा उद्देश आहे की सगळ्यांपर्यंत हा कोर्स इझिली अवेलेबल व्हावा. आता याच्यामध्ये कसं आहे की हा व्हिडिओ रेकॉर्डेड कोर्स असल्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधी हा कोर्स बघू शकता, तो रिवाईज करू शकता. याचं सबस्क्रिप्शन जे आहे ते आपण एकदम नॉमिनल ठेवलं आहे. म्हणजे ह्याची ॲक्च्युअल फीज आहे ती इयरली एका पूर्ण कोर्सची फीज आहे 8,000 रुपये, 8,000. पण आत्ता आपण त्याच्यावर डिस्काउंटेड प्राईस करून फक्त 2,000 रुपीजला हा फुल कोर्स आपण तुमच्यासाठी अवेलेबल करून दिला. त्यामुळे नक्की सगळ्यांनी लाईक शेअर करा, लिंकवर क्लिक करा आणि एनरोल करून हा कोर्स तुम्ही घ्या. ह्याच्या पुढचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.